दिवाळीच्या नंतर जाऊ शकेल मी, त्याच्याबद्दल जयेश सामंत सरांकडे पण येतो. पण त्याआधी 2022च्या आधीची स्थिती जी कायम राहणार आहे ती काय काय होती किंवा कशामुळे हा मुद्दा कोर्टात गेला होता ते फक्त थोडक्यात सांगूयात. महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना 27% आरक्षण देण्यात आलं होतं. मात्र 2021 साली महाराष्ट्र निवडणूक आयोगानं वाशिम, अकोला, नागपूर, भंडारा जिल्ह्यांमधील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये ओबीसी आणि एससी एसटींना 50%हून अधिक आरक्षण देणारं नोटिफिकेशन जारी केलं होतं. या विरोधात नागपूर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती आणि त्यावेळी सुप्रीम कोर्टानं हे आरक्षण रद्द करत इथल्या ओबीसी उमेदवारांसाठीची निवडणूकही सर्वोच्च न्यायालयानं रद्द केलेली होती. यानंतर 27% आरक्षणानुसार जिल्हा परिषद निवडणुका घ्या असे आदेशही न्यायालयाने दिले होते. या निर्णयाला ठाकरे सरकारनं आव्हान दिलं होतं. मात्र आता ठाकरे सरकारची ही याचिका फेटाळून लावली गेलेली होती. त्यानंतर महाविकास आघाडीच्या काळात जयंत बांठे यांचं कमिशन नेमण्यात आलं आणि त्या कमिशननं आपला रिपोर्ट जो सादर केला तो शिंदेंचं सरकार आल्यानंतर सादर केला. आणि जी माहिती आत्तापर्यंत आहे की जयंत बांठिया यांच्या कमिशनमध्ये काय बघायला मिळालं तर महत्त्वाचं असं होतं की बांठिया यांच्या कमिशनमध्ये जो 7 जुलै 2022ला सरकारला त्यांनी सादर केला त्याच्यामध्ये आपल्या शिफारसीमध्ये ओबीसी हे नागरिकांचा मागास वर्ग या सदरात मोडत असून ते राजकीय मागास असल्याचं त्यांनी म्हटलेलं होतं. मतदार यादीनुसार इतर मागासवर्गीयांची लोकसंख्या 37% असल्याचं अनुमानित करण्यात आलं होतं. राज्यामध्ये एकूण जनसंख्या 37% दाखवण्यात आली असली तरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ही लोकसंख्या वेगळी दर्शवण्यात आली होती. ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एससी एसटीची लोकसंख्या 50% असेल त्या ठिकाणी ओबीसींना आरक्षण असणार नाही. याच्या परिणामी गडचिरोली, नंदुरबार, पालघर या जिल्हा परिषदांमध्ये ओबीसी आरक्षण 0% असणार आहे. बाठी आयोगानं सर्वत्र ओबीसींना 27% आरक्षण देण्याची शिफारस केली आहे. हे आरक्षण देत असताना अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ओबीसी यांची सदस्य संख्या 50%हून अधिक होऊ नये अशी अट आहे. अर्थात याच रिपोर्टला खरं तर चॅलेंज करत सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल झाली होती आणि ती अजूनही प्रलंबित आहे. त्यामुळं पुढे जे काही रिझल्ट लागतील ते याचिकेवरती जे रिझल्ट लागले ते त्याला अधीन राहूनच ही निवडणूक असेल.